या साहेब, काय आणलंय खायला? काय ते पिशवीत? घरात बनवलेलं खायला कशाला कोण पाहिजे? मी आहे ना, 5 लोकांच्या वाटेचं खाणारी एकटी. काय ती घाणेडी त्या कोपऱ्यावरच्या भैयाकडून चायनीज भेळ घेऊन आलाय. त्या भैयाला एकदा विचारून बघ, तो तरी खातो का त्याच्या हाताची चायनीज भेळ? घाणेरडा कुठचा. नेक्स्ट टाइम पार्सल घ्यायला जाशील ना, मी येते तुझ्यासोबत आणि विचारते त्याला, भैया जरा टेस्ट करके बताओ तो कैसा हुआ है, बघू तो खातो का. रात्री लगेच पोटात दुखतंय, हेच होतंय तेच होतंय. अरे ते लोक पाणी कुठचं वापरतात तेवढं तरी माहिती आहे. सार्वजनिक शौचालयाचं नाव ऐकलंय का? हे असे 15-15 रुपयाचं खाऊन येतात आणि मग डॉक्टरकडे 500-500 रुपये घालवायचे आम्ही. पूर्ण नाजूक बनवून ठेवलंय बॉडीला आणि पोटाला. काही झालं की आपलं मोमोज, चायनीज भेळ, पाणीपुरी, रगडा, वडापाव, पावभाजी, मैदा आणि तो कलर भरभर. तू ना आता हे पूर्ण खा, मग मी तुला याच्या मागची पूर्ण स्टोरी सांगते. किळस येईल किळस. पाणीपुरीच्या पाण्यातून व्हायरसने केला मेंदूत शिरकाव, ऑपरेशनला लागले 50 लाख रुपये. आम्हाला काय, आमचा कॉर्नरवरचा राजू भाई आहे ना, 50 काय तो 1 करोड पण देईल आपल्याला, हे ना. नखात वगैरे अडकलेलं असतं ना त्यांच्या, ते पण तसं काढतात, काहीच वाया न जाऊ देता, आणि ते सगळं टाकतात त्याच्यामध्ये. त्याच्यानेच तर येतो ना मेन स्वाद. मी पण तसंच करणार आहे. म्हणजे उद्यापासून तर मी काहीच बनवणार नाहीये. तू जायचंय तर राजूकडे काम कर, गादी पण घेऊन जा, उशी पण घेऊन जा आणि तिथेच राहा. सकाळ दुपार संध्याकाळ खा, चायनीज भेळ खा, त्याचं काय काय तो बनवतो ते खा.